करे बंधन तुम्ही पाहता कृषीधन यूट्यूब चॅनल. मी निखिल सन आपलं सर स्वागत करतो. आपण पाहताय वांगी पीक. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे वांगी पीक पण आहे. जास्त काय नाही आपल्याकडे 400-500 झाड आहेत सध्या. सॉरी 300 ते 400 झाड आहेत. बरोबर तुम्ही पाहू शकता. मी सध्या वांगी पिकाची फवारणी चालू आहे आपली. वांगी पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या येणार म्हणजे शेंडाळी आणि फळपोकरणाळी. बरोबर. आणि हा नंतर तिसरी जी समस्या येते, आता आपण दोन्हीवरती कंट्रोल मिळवलंय. आणि तिसरी जी येते ते देठ काळे पडणे. बरोबर आहे. वांग्या पिकामध्ये आहे ना, सर्रास उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं की वांग्याचे देठ आहे ते काळे पडतात, ते काळी बुरशी धरली जाते. पण आता सर्रास कोणी आपल्याकडे असा समज आहे की काळा देठ झाला म्हणजे ते बुरशी आली. मी तुम्हाला सर्वात हे सांगू इच्छितो की वांग्यावरती 99.99% बुरशी येत नाही. नाही म्हणलं तरी चालेल आपल्याला. तर वांगे पिकामध्ये देठावर म्हणा कुठं म्हणा पिकावरती कुठल्याही प्रकारची बुरशी येत नाही. बुरशी जास्त करून फक्त वेलवर्गीय पिकात येते. वांगे पिकावरती बुरशी येत नाही. त्यामुळे देठ जर काळे पडत असेल तर बुरशीनाशकाचा अजिबात वापर करायचा नाही, तिथे कीटकनाशक वापर करायचा. देठ काळे पडण्याचं मेन कारण म्हणजे थ्रिप्स आणि लाल कोळी. दोन्ही पीक कोणी असू शकतं, कारण थ्रिप्स आणि लाल कोळी हे दोन्ही बी आपल्या पिकाचे जे देठ आहे, फळाचं देठ आहे, ते खरवण्याचं काम करतं. नंतर त्याला तिथून पुढे बुरशी लागून ते काळं पडतं. बरोबर आहे. मग इथं 1% बुरशीचं प्रमाण फक्त आलं आपल्याला. पण आपण जर ते थ्रिप्स आणि कोळी जर कंट्रोल केलं तर बुरशी येणारच नाही. म्हणजे काय झालं, मी म्हणलं ते खरं झालं का नाही की 100% बुरशी येत नाही. 99.99% 0.01% आपण मान्य करू देतो फक्त आपण. बरोबर आहे. जर आपण थ्रिप्स येऊन दिलं ना किंवा लाल कोळी येऊन दिलं ना पिकामध्ये तर बुरशी येणारच नाही. बरोबर आहे. मग ही बुरशी येऊ नये म्हणून सिजंटा कंपनीचं सिमोडीस वापरायचं फवारणीसाठी. बरोबर आहे. 20 लिटर पंपासाठी साधारणपणे 25 मिली डोस वापरायचा आपल्याला. 20 लिटर पंपासाठी 25 मिलीचा डोस वापरायचा. 15 लिटर पंपासाठी 20 मिलीचा डोस वापरायचा. जो पंप असून तुमच्या त्या हिशोबाने फवारणी करून घ्या. एकदम बेस्ट रिझल्ट आहे आपल्याला. आणि हे 3-in-1 काम करतं. म्हणजे लाल कोळी, कोळी कोणती असेल तुमची, कोळी, थ्रिप्स आणि आळी, हे तिन्हीसाठी काम करतं आपल्याला. म्हणजे आपल्याला तिन्हीसाठी 3 सेपरेट फवारणी रेग्युलर मध्ये तुम्ही जर पाहिलं तर तिन्हीसाठी 3 सेपरेट फवारणी आहेत. आळीसाठी वेगळी, कोळीसाठी वेगळी, थ्रिप्ससाठी वेगळी. बरोबर आहे. मग हे तिन्हीची 3-in-1 औषध आहे. 360 प्रोटेक्शन आहे आपल्याला, म्हणजे सगळंच कव्हर करतं आपल्या पिकामधलं. मी ह्याचा वापर ह्यापूर्वी केला आहे, आतून बी करतोय. आणि व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला की तुम्ही ह्याचा वापर नक्की करा. आपल्या प्लॉटमध्ये नक्कीच चांगला रिझल्ट येऊन जाईल. प्लॉटची तुम्ही कंडिशन बघता, A1 कंडिशन प्लॉटची, अजिबात कुडकुळी नाही. देठ पाण्याचा पिकाच्या फळाचा देठ एकदम हिरवागार आहे. बरोबर आहे. तुम्ही नक्कीच सिजंटा कंपनी सिमोडीस वापरा. मी कॅप्शनमध्ये त्याचं नाव मेन्शन करतोच, प्लस ते थंबनेल पण ऍड करून देतो आपल्या, म्हणजे पाहता येईल आपल्याला. बाकी काय शेतकरी मित्रांनो काय समस्या असल्या काय माहिती म्हणाल्या नक्की कमेंट करून कळवा. आपल्या प्रत्येक कमेंटचं हे उत्तर द्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी आपला नंबर पण मेन्शन करतो. जर वांगी पिकाविषयी तुम्हाला अधिक काय जाणून घ्यायचं असेल तर नक्की त्यावर कॉल करा. मी आपलं पूर्ण माहिती मार्गदर्शन करेन. पण चला तर मग आपली स्प्रिंग चालू तर आता पाहूया मग आपण, आणि वांग्याची परिस्थिती काय, फळाची परिस्थिती काय ती. चला तर मग तुम्ही पाहू शकता आपली फवारणी चालू आहे. आपला आवडतीचा प्लॅटफॉर्म वगैरे तुम्ही वांग्याची जी फळ आहे त्याची परिस्थिती पाहू शकता. कसे एकदम हिरवागार देठ आहे. पण प्रिव्हेंटिव्ह फवारणी चालू आहे आपली. यायच्या अगोदरच देठ काळा पडण्याची समस्या येणारच नाही आपल्याला. बाकी झाडावरती कोळी नाही, थ्रिप्स नाही, आळी नाही, काहीच नाही. पण प्रिव्हेंटिव्ह मधून आपण फवारणी करतोय, म्हणजे येणारच नाही पिकामध्ये आपल्या. आणि आल्यानंतर कव्हर करण्यापेक्षा ऑलरेडी जर कव्हर केलं तर रिझल्ट तुम्हाला त्याचा कधी बी चांगला राहील. आणि आल्यानंतर आपले 2-3 फवारणी कव्हर कराय, प्लस आपल्या उत्पादनाची क्वालिटी खराब झाली त्यामुळे मार्केट कमी मिळेल, डबल नुकसान आपलं होतं. त्यामुळे येण्यापूर्वीच फवारणी करा, नक्की चांगला रिझल्ट भेटून जाईल. बाकी काय समस्या आल्या काय माहिती मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.